अश्विनीनगरमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट. प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. सिडको अग्निशमन दलाची 5 मिनिटात धाव. बेडची गादी जळाली. जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास. सिडको परिसरातील सह्याद्रीनगर अश्विनीनगर येथे गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 4:45 सुमारास चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने घरमालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार अश्विनीनगर येथील N33L71 येथे तळमजल्यावर राहणारे हेमंत जगताप यांनी त्यांच्या मॅग्नम कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी घरात चार्जिंगला लावली होती. चार्जिंग सुरू असताना बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने घरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जगताप यांनी तात्काळ बॅटरी घराबाहेर काढली. मात्र या दरम्यान आगीच्या झळांमुळे पलंगांवरील गादी जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अवघ्या 5 मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग घरातील इतर वस्तूंमध्ये पसरली नाही व मोठे आर्थिक नुकसानही टळले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली. या बचाव कार्यात लीडिंग फायरमन प्रमोद लहामगे, मुकुंद सोनवणे, फायरमन पंकज शिंदेकर, अजिंक्य वसरे, शुभम शेवाळे, वाहन चालक सुनील घोगे तसेच फोन ऑपरेटर धीरज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.